नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपला नेक्स्ट कंटेंट आहे बेटा वाक्य पृथक्करण. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या बंधू भगिनींनो, भावी अधिकारी होण्याचे स्वप्न बघता तर तुम्हाला थोडंसं या लेवलचे टॉपिक, या लेवलचे कंटेंट शिकणं गरजेचे आहे. ओके. कारण हे जे टॉपिक आहे बेटा वाक्य पृथक्करण वगैरे, हे रिझल्ट ओरिएंटेड टॉपिक आहे, एक्झाम ओरिएंटेड नाही. परीक्षेला येतात पण 98% लोकांना याचं उत्तर येणं म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना अडचण जातात. ओके. ते कसं बारकाईने लक्ष द्या. वाक्य पृथक्करण, राईट. आता वाक्य पृथक्करण म्हणजे नेमकं काय? हजार वेळेस तर तुम्हाला एक प्रश्न चाललेला आहे, पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द काय? बरोबर आहे. तुम्ही टॅक्स असिस्टंटचा जो पेपर आहे 2018चा, तो पेपर काढून बघा, तुम्हाला आलेला प्रश्न आहे. बरोबर आहे की वाक्य पृथक्करण, पृथक या शब्दाचा वेगवेगळा म्हणजे पृथक या शब्दाचा अर्थ काय? तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या अर्थापासून आपल्याला शिकायला सुरुवात करावं लागतं, तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या कळतात. याच्या अर्थापासून म्हणजे बारीक गोष्टीपासून. बरोबर आहे. आणि बारीक गोष्टीपासून कसं बारकाईने लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, वाक्य पृथक्करण म्हणजे बरोबर आहे, वाक्य पृथक्करण म्हणजे आता वाक्याचे पृथक्करण करतो आपण. वाक्य पृथक्करण म्हणजे एकदम शिस्त व्यवस्थित सांगतो, बारकाईने लक्ष द्या. वाक्य पृथक्करण म्हणजे वाक्याचे निराळे वाक्याचे निरनिराळे बरोबर आहे. म्हणजेच वेगळा, निरनिराळे म्हणजेच वेगळा गट करणे होय. आता याचा अर्थ काय? जेव्हा तुम्ही एखादं वाक्य घेता बेटा, त्या वाक्याचं वेगवेगळं गट करणं म्हणजे एखादं वाक्य तुम्ही घेतला, त्या वाक्यामध्ये 4-5 शब्द आहे, त्या प्रत्येक शब्दाला त्याला नाव देणं. म्हणजे तो जर कर्ता असेल तर कर्ता, कर्म असेल तर कर्म, क्रियापद असेल तर क्रियापद. कर्त्याबद्दल माहिती सांग म्हणजे काय, उद्देश काय, विधेय काय, उद्देश विस्तार काय, कर्म काय, कर्म विस्तार काय, कर्म विभाग काय, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. म्हणजे हे टॉपिक याचा अर्थ असा झाला की व्याकरणाचा शिखर आहे. बरोबर आहे. आणि या टॉपिक मधून तुम्हाला प्रत्येक शब्दाचं नातं कळतं. म्हणून उद्या जर प्रश्न आला पृथक या शब्दाचा अर्थ काय, वेगळा किंवा निराळा, हे त्याचा समानार्थी आहे. मी तुम्हाला त्याचा समानार्थी लिहून देतो, परीक्षेला खूप मस्त येतं बेटा. पृथक हा शुद्ध शब्द असा लिहायचा, डबल क. पृथक म्हणजे काय? सरळ सरळ वेगळा, बघा, वेगळा किंवा निराळा, वेगळा किंवा निराळा गट करणे होय. बस, वेगळा किंवा निराळा हे त्याचा समानार्थी शब्द आहे. उद्या तुम्हाला जर समानार्थी शब्द आलं तर त्याचं उत्तर काढता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आता पुढे काय म्हणते माहितीये का, एखाद्या शब्दाची व्याकरण विषयक काय, एखादा शब्द आहे बेटा, हा आयएमपी क्वेश्चन आहे, मागच्या पीवायक्यूज मध्ये बघून घ्या. आयएमपी क्वेश्चन आहे, मागच्या परीक्षेला आलेला प्रश्न. आता एखादा वाक्य आहे बाळांनो, मी याला स्टार करून टाकतो छोटासा. बरोबर आहे. एखादा वाक्य आहे, त्या वाक्यातील एखाद्या शब्दाचा व्याकरण विषयक परिपूर्ण माहिती देणे किंवा परिपूर्ण अभ्यास करणे, याचा अर्थ काय? बरोबर आहे. मग त्यांचा अर्थ काय होतो, राईट? त्याला काय म्हणतात? हा प्रश्न परीक्षेला आला. लेक्चर बघल्यानंतर एमपीएससी चे झालेल्या प्रश्नपत्रिका म्हणजे पीवायक्यूज बघा. तुम्हाला एखाद्या पुस्तकामध्ये टॉपिक नुसार प्रश्न दिलेले असतात. वाक्य पृथक्करण या टॉपिक वरचे प्रश्न बघा आणि मग मला फोन करून सांगा हा प्रश्न आला की नाही, किंवा मला व्हॉट्सअपला टाका. काय म्हणते, एखाद्या शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगणे यास पद परिस्फोट असे म्हणतात. पद परिस्फोट, बघा, पद परिस्फोट असे म्हणतात. पद परिस्फोट असे म्हणतात. बरोबर आहे. काय म्हणतात बेटा, पद परिस्फोट असे म्हणतात. अतिशय आयएमपी क्वेश्चन. एखाद्या सिंपल शब्दाची व्याकरण विषयक संपूर्ण माहिती सांगणे यास पद परिस्फोट असे म्हणतात. एकदम सिंपल, राईट? हा शब्द कधी विसरायचा नाही. ओके. पद म्हणजे शब्द होतो. पुढे काय म्हणते त्यांनी बघा, वाक्य पृथक्करण, वाक्य संश्लेषण आणि वाक्य रूपांतरण हे घटक, हे तिन्ही घटक आहे. परीक्षेला येतं वाक्य पृथक्करण, वाक्य संश्लेषण आणि वाक्य रूपांतरण. वाक्य रूपांतरण, वाक्य संश्लेषण आपलं झालं. आपण शिकतोय आता वाक्य पृथक्करण. हे घटक मराठीत इंग्रजी भाषेतून आलेले आहे. कोणते बेटा? इंग्रजी. बरोबर आहे. इंग्रजी भाषेतून आलेले आहे. उद्या तुम्हाला प्रश्न येणार विद्यार्थी मित्रांनो की हे घटक मराठीत कोणत्या भाषेतून आलेले आहेत? उत्तर लिहावं लागेल. काय? इंग्रजी भाषेतून आलेले आहे. सिंपल. बरोबर आहे. पुढे आता बघा काय म्हणलं मी की पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द काय? वेगळा किंवा निराळा गट करणे, म्हणजे वेगळा किंवा निराळा उत्तर असेल, राईट? त्याच्यानंतर एखाद्या शब्दाची व्याकरण विषयक परिपूर्ण अभ्यास किंवा माहिती देणे, त्याला काय म्हणतात? पद परिस्फोट असे म्हणतात. वाक्य पृथक्करण, वाक्य संश्लेषण आणि वाक्य रूपांतरण हे घटक मराठीत कोणत्या भाषेतून आले? इंग्रजी. आता त्यांनी काय म्हणलं, वाक्य मीमांसा
पोलीस भरतीकडे आलो आपण आता जिल्हा भरतीकडे आलो. वाक्य मीमांसा व वाक्याचे पृथक्करण हे दोन्ही ग्रंथ, बरोबर आहे, हे दोन्ही ग्रंथ 1888 मध्ये, लक्षात ठेवा, 1888 मध्ये, 1888, बरोबर आहे, 1888 मध्ये, बरोबर आहे, राईट. तर कोणी लिहिले असं तुम्हाला प्रश्न येतो 1888 मध्ये. खूप सुंदर आणि सोपा प्रश्न आहे बेटा, बरोबर आहे. 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर. काय आठवण ठेवा, गोपाळ, बरोबर आहे, गणेश, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिले, बरोबर आहे. काय म्हणे त्यांनी 1800, बरोबर आहे, 1888 मध्ये, बरोबर आहे, वाक्य पृथक्करण आणि वाक्य संश्लेषण म्हणजे त्यांनी वाक्य पृथक्करण, वाक्य मीमांसा हे ग्रंथ कोणी लिहिले? हे ग्रंथ होते बेटा, या ग्रंथातून तुमचे हे टॉपिक बनले, बरोबर आहे. कोणी लिहिले असा प्रश्न तुम्हाला आला तर उत्तर लिहिजा बेटा, गोपाळ गणेश आगरकर. बघा, प्रत्येक पॉइंट बेसिकली व्यवस्थित तुम्हाला मी सांगतो आणि बेसिकली समजून घ्या. एक सेकंड, बरोबर आहे. बेसिकली जर आपण पूर्ण व्यवस्थित समजलं बेटा तर आपलं मार्क कटत नाही, आणि जर आपण व्यवस्थित बघितलं नाही तर आपला मार्क भेटत नाही. म्हणजे असे मार्क आहेत ते की जे एक एक मार्क आपल्याला मिळवून देतं, बरोबर आहे. आता त्यानंतर आपण जर बारकाईने विचार केला, वाक्य पृथक्करणाला वाक्य विश्लेषण असे म्हणतात. बघा, वाक्य विश्लेषण, वाक्य विश्लेषण असे म्हणतात. काय म्हणतात? वाक्य पृथक्करण यालाच वाक्य विश्लेषण असे सुद्धा म्हणतात. मग वाक्याचं विश्लेषण असं सुद्धा म्हणतात. मग बाळांनो, वाक्य पृथक्करण हा घटक मराठीत आता यांनी रूढ केला. काय? वाक्य पृथक्करण हा घटक मराठीत कोणी रूढ केला हे प्रश्न परीक्षेला येतं, पण जिल्हा भरतीचे प्रश्न आहेत ते. कोण बेटा? मोरो केशव दामले, मोरो केशव दामले, मोरो केशव दामले यांनी रूढ केला. उद्या जर प्रश्न आला तर उत्तर काढता यावं. कोणी रूढ केला? मोरो केशव दामले. खालच्या वेळी काय म्हणते बेटा? कोणत्याही वाक्याचे, बरोबर आहे. आता जर तुम्ही वाक्य म्हणलं, एक वाक्य जर आलं बेटा, त्या वाक्याचे प्रथमोपस्थित घटक असतात, बरोबर आहे. प्रथमोपस्थित घटक काय काय असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही वाक्याचे उद्देश, बघा, उद्देश, राईट, उद्देश व विधेय, उद्देश व विधेय हे प्रथमोपस्थित घटक असतात. आता उद्देश म्हणतात कशाला आणि विधेय म्हणतात कशाला हेच आपल्याला पूर्णपणे डिटेल शिकायचं आहे. उद्देश म्हणतात कशाला, विधेय म्हणतात कशाला हेच आपल्याला डिटेल शिकायचं आहे, बाकी काही नाही, राईट. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, हे जे थिअरॉटिकल पॉइंट आहे बेटा, हे एका मार्कासाठी जिल्हा भरतीची जर तयारी करत असाल तर तुम्हाला येण्याची दाट शक्यता आणि येतं. मी तुम्हाला ग्रुप सीचाही पेपर सांगितला, प्रश्न सांगितला, तो म्हणजे कोणता? की पृथक या शब्दाचा समानार्थी शब्द काय, हा प्रश्न परीक्षेला येऊन गेला. आता पुढच्या पॉइंटकडे जर आपण बघितलं बेटा तर इथे आहे उद्देश. काय आहे? उद्देश. आता उद्देश कशाला म्हणतात बघा, की सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिले इथं समजून सांगतो तुम्हाला की उद्देश कशाला म्हणतात. म्हणजे वाक्याचे दोन प्रथमोपद घटक आहेत, एक आहे उद्देश, दुसरा आहे विधेय. मग इथे टाकली उद्देश, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले समजून घ्या उद्देश म्हणतात कशाला ते समजून सांगतो. आता आपण पॉइंट बघतो बेटा, उद्देश. काय बघतो? उद्देश, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मुद्दा एकच सिंपल सांगतो, आजपर्यंत तुम्ही 1000 वाक्याचा उद्देश ओळखल्या पण तुम्हाला माहिती नाही, त्यालाच म्हणतात. तर बाळांनो, उद्देश म्हणजे काय? दुसरं तिसरं काही नसून इज इक्वल टू करता. बस, उद्देश म्हणजे काय? दुसरं तिसरं काही नसून इज इक्वल टू करता. जगातल्या कोणत्याही वाक्याचा जर प्रश्नाला तुम्हाला उद्देश ओळखा, जगातल्या कोणत्याही वाक्याचा जर प्रश्नाला उद्देश ओळखा, सरळ सरळ त्याचा करता ओळखायचा, कारण कर्त्यालाच उद्देश म्हणतात. आणि करता ओळखायचा कसा हे तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. करता कसा ओळखायचा? सर्वप्रथम बेटा त्या वाक्याचा क्रियापद ओळखायचा. काय? क्रियापद. क्रियापद ओळखल्यानंतर त्या वाक्याचा मूळ धातू काढायचा. काय काढायचा? धातू. आणि त्या धातूला बेटा सरळ सरळ नारा किंवा नारी हा प्रत्यय लावून, नारा किंवा नारी हा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न विचारायचा, मिळणारं उत्तर म्हणजेच कर्ता असतं. विषय संपला. कोण असा प्रश्न विचारायचा, मिळणारा उत्तर म्हणजे कर्ता होय. दॅट्स इट, मॅटर क्लोज, बरोबर आहे. मग आपण पुढे जातो, तेच त्यांनी म्हणलं क्रियापदापासून निघालेली क्रिया, राईट, क्रियापदापासून निघालेली क्रिया करणारा म्हणजेच, बरोबर आहे,
करणारा म्हणजेच उद्देश होय. बघा बेटा, करणारा म्हणजे उद्देश, बरोबर आहे की नाही? किंवा करणारा आपण एकेरी आहोत, एक 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 वचनात घेऊ, बरोबर आहे. करणारा म्हणजे उद्देश होय. काय होय बेटा? उद्देश होय, बरोबर आहे. हा पॉइंट महत्वाचा. आणि यालाच कर्ता असे म्हणतात. काय? कर्ता असे म्हणतात, बरोबर आहे. म्हणून बाळांनो, कर्ता इज इक्वल टू उद्देश, उद्देश इज इक्वल टू कर्ता, फिनिश. जास्त तुम्ही डोसक्याला ताण घेऊ नका आणि जास्त असं फार बर्डन डोक्यावर आणू नका. आता मला सांगा बाळांनो, रामूचा शर्ट फाटला, या वाक्यातील उद्देश ओळखा म्हणे, बरोबर आहे. आता रामूचा शर्ट फाटला या वाक्यातील जर आपल्याला उद्देश ओळखायचा असेल तर या वाक्याचा क्रियापद काय? फाटला. मग मूळ धातू काय बेटा? फाट. मग याला लावा तुम्ही, मूळ धातू काय आहे तुमचा? फाट. मग फाटणारा, फाटणारा कोण, विषय संपला. फाटणारा कोण, मग कोण आहे बेटा? शर्ट. हा झाला तुमचा कर्ता, विषय संपला. बरोबर. कर्ता लिहा वाटत नसेल तर फाटणारा कोण? शर्ट. याला लिहा उद्देश. बस हेच कार्यक्रम होय आणि हीच गोष्ट आहे, बाकी काही नाही. ओके. उद्देश म्हणजे कर्ता, कर्ता म्हणजे उद्देश. लई अभ्यास करायची काही गरज नाही. ओके, सिंपल. जहागीर बादशाहने जगातील सर्वात किमती नाणे काढले. जहागीर बादशाहने जगातील सर्वात किमती नाणे काढले या वाक्यातील उद्देश काय? आता क्रियापद काय बेटा? काढले. मूळ धातू काय बेटा? काढ, बरोबर आहे. मूळ धातू काय? काढ. काढणारे, काढणारे कोण? काढणारे कोण? लई ताण न घेता जहागीर बादशाह हा तुमचा इथून इथपर्यंत झाला बेटा काय? उद्देश. म्हणजे मी जास्त काही केलं नाही, मी फक्त या वाक्यातला कर्ता ओळखलो, त्यालाच उद्देश असे म्हणतात, बरोबर आहे. पुढे जाऊ आपण. होळीच्या 8 दिवसाआधी सातपुडा परिसरात भोंगाऱ्या बाजार भरतो. त्यांनी म्हणलं या वाक्यातील उद्देश काय? क्रियापद आहे भरतो, मूळ धातू आहे भर, भरणारा कोण? भरणारा काय? बाजार. हा झाला तुमचा कर्ता आणि त्या कर्त्यालाच म्हणतात उद्देश. विषय संपला, बरोबर आहे. लई टेन्शन डोक्यावर आणू नका तुमच्या, रिलॅक्स अभ्यास करा. इथे काय म्हणते बेटा? ज्ञानेश्वराने भिंत चालवले. सगळे स्टँडर्ड वाक्य देत आहे मी तुम्हाला. राम आंबा खातो, हैबत बैलाच बांधतो, पोलीस चोराला पकडतो, रामाने रावणास मारले, असे बकवास वाक्य मी तुम्हाला दिलो नाही, देत नाही आहे, कारण त्याचं तुम्ही करता ओळखता. हे सगळे स्टँडर्ड वाक्य परीक्षेला येणारे आणि आलेले. ओके. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवले. क्रियापद काय? चाल, बरोबर आहे. चालवली. मूळ धातू काय? चाल. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हा क्रियापद साधित आहे बेटा. काय आहे? साधित आहे. आता तुम्ही जर म्हणला ज्ञानेश्वराने भिंत चालवली, चालणारी कोण? भिंत, तुमचा मार्क गेला. मग चालवली म्हणल्यानंतर मूळ धातू काय निघतं बेटा? चालव. काय निघतं? चालव, बरोबर आहे. मग चालवणारा, चालवणारा किंवा चालविणारा कोण? तर उत्तर भेटते बेटा ज्ञानेश्वर. याला म्हणायचं तुमचं काय? उद्देश. बस, उद्देश. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानेश्वराने भिंत चालवली त्याला काय म्हणतात? उद्देश. मुद्दा लक्षात ठेवा, मुद्दा लक्षात ठेवा. म्हणून सिंपल कंटेंट आहे. ओके. आता त्याच्यानंतर पुढे जाऊ आपण. ह्याने म्हणलं बेटा हा जो वाक्य आहे, बरोबर आहे, हा इकडचा पॉइंट होता, इथं टाकला मी. या पेजला डिलीटच करतो ना. हा इथं टाकला होता, मला पुढचा पेज बघू द्या. अनेक. ओके, ठीक आहे. हे इथं टाकला होता, याला मी डिलीट करून टाकतो, तुम्हाला कन्फ्यूज करेल. म्हणजे याच्या पहिलेचा पॉइंट होता तो, पहिलेचा पॉइंट. म्हणून मी 1 मिनिट काय करतो याला, 1 सेकंड बेटा, 1 मिनिट लक्ष द्या. उद्देश, त्याला इथं ठेवा आपण, बरोबर आहे. मग इथं आपण ठेवल्यानंतर तो इथे येतो आणि इथून मग तुमचा उद्देश चालतो. फक्त मला तुम्हाला इथे हे सांगायचं आहे की आपण काय म्हणलं, हे बघा, वाक्याचे 2 भाग पडतात, एक उद्देश आणि विधेय, बरोबर आहे. तर इथं त्याने लिहिताना काय लिहिलं? उद्देश, बरोबर आहे. उद्देश विभाग आणि विधेय विभाग हे लिहिलं. म्हणून काय होतं, इथं उद्देश विभाग आणि विधेय विभाग नसून, बारकाईने लक्ष द्या, मी याला थोडंसं तुम्हाला करेक्शन करून देतो. बघा, तर पहिला जो भाग पडतो बेटा तो आहे उद्देश, बरोबर आहे. हा काही फार मोठा पॉइंट नाही, एक तुम्हाला मी ट्री डायग्राम मध्ये लिहून देतो की टॉपिक मध्ये तुम्हाला शिकायचं काय काय आहे. मग ते तुम्हाला कळालं नाही बेटा तर तुमचं एक डोळ्यासमोर चित्र येतं की बा एवढं पॉइंट आपल्याला शिकायचे आहेत, बरोबर आहे. मग त्यापैकी आपण उद्देश शिकलो बेटा, त्यापैकी उद्देश शिकलो आणि इथे मी तुम्हाला एक ट्री डायग्राम देऊन टाकतो, म्हणजे तुमचे पॉइंट कोणते कोणते आहेत हे तुम्हाला कळून जातं आणि पॉइंट आपल्याला शिकत असताना कोणता विसरला हे तुमच्या लक्षात येतं. म्हणजे या टॉपिक मध्ये हाय काय काय, बरोबर आहे. मग या उद्देश मध्ये पहिला आपण शिकतो उद्देश, बरोबर आहे. त्याच्यानंतर शिकतो बेटा सेकंड पॉइंट तुमचा उद्देश. उद्देश
विस्तार, उद्देश विस्तार, बरोबर आहे. आणि दुसरा पॉइंट याच्यात शिकतो बेटा आपण, उद्देश विभाग, उद्देश विभाग, उद्देश विभाग. हा जो उद्देश विभाग आहे याला दुसरं नाव आहे बेटा उद्देशांग. काय आहे? उद्देशांग, असं याला दुसरं नाव आहे. हा झाला उद्देशचा पूर्ण पार्ट कंप्लीट. त्यामधून उद्देश तुम्ही शिकल्या कुठं? हे बघा इथं उद्देश तुम्ही शिकल्या कुठं? इथे उद्देश पूर्ण शिकलो आपण. ओके. आता त्याच्यानंतर आपलं चालतं उद्देश विस्तार. उद्देश विस्तार ते आपण नंतर शिकू, याच्यानंतरचा पॉईंट. ओके. आता हे विधेय आहे. विधेय म्हणजे असतं बेटा पहिला विधेय, दुसरा असतं तुमचं विधेय विस्तार, विधेय विस्तार, विधेय विस्तार, हा दुसरा पॉइंट, बरोबर आहे. त्याचा तिसरा पॉइंट असतं बेटा विधेय विभाग, विधेय विभाग, विधेय विभाग. त्याचा चौथा पॉइंट असतं बेटा इथं तुमचा काय? कर्म. काय असतं? कर्म, बरोबर आहे. त्याच्यानंतर असतं बेटा कर्म विस्तार, कर्म विस्तार. त्यानंतर तुम्हाला शिकावं लागतं भावांनो कर्म विभाग, कर्म विभाग, कर्म विभाग. त्यानंतर आपल्याला शिकावं लागतं तुमचं विधान, विधान पूरक, विधान पूरक. त्यानंतर शिकतो बेटा आपण विधेय पूरक. काय शिकतो? विधेय पूरक, विधेय पूरक. आणि त्यानंतर शिकतो आपण काय? आधार पूरक, आधार पूरक, आधार पूरक. हे जे की तुमच्या परीक्षेला येतात. एवढे पॉईंट तुमचे असतात. आता याचे टोपण नाव वगैरे जे आहे ते आपण शिकताना बघू. मग त्यामध्ये पहिला होता बेटा तुमचा उद्देश, त्याबद्दल मी इथं सांगितलं आणि इथंच तुम्हाला त्याच्याबद्दल मी डिटेल सांगितलं. हा झाला उद्देश, बरोबर. आता जातो बेटा आपण कुठं? उद्देश विस्ताराकडे, बरोबर आहे. उद्देश विस्तार त्यालाच म्हणलं उद्देश पूरक, बरोबर आहे. आता उद्देश विस्तार काय असतं हे तुम्हाला मी पहिलेच इथं रफ पानावर थोडस समजून सांगतो आणि मग तुम्ही तिथं आपण पीपीटी कडे जाऊया. पहिले बारकाईने लक्ष द्या. बघा बेटा आपण हेडिंग टाकली उद्देश. काय? उद्देश, बरोबर आहे. विस्तार, राईट. उद्देश विस्तार यालाच आपण उद्देश पूरक सुद्धा म्हणलं. काय म्हणलं? उद्देश पूरक, उद्देश पूरक, उद्देश पूरक असं नाव आपण दिलं. ओके. आता जो उद्देश विस्तार आहे हे कशाला म्हणतात नेमकं? उद्देश विस्तार म्हणजे नेमकं काय? पॉइंट काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जगातल्या कोणत्याही वाक्याचा जर तुम्हाला उद्देश ओळखायचा असेल, उद्देश विस्तार ओळखायचा असेल, जे आपण शिकायलो, हे ओळखण्यापूर्वी बेटा तुम्हाला उद्देश ओळखावं लागतं. काय ओळखावं लागतं? उद्देश. मग विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी इथे एक वाक्य दिलं. काय दिलं? पांढरे, पांढरे शुभ्र, पांढरे शुभ्र. बघा पांढरे शुभ्र दात, पांढरे शुभ्र दात मुखास, पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात, शोभा देतात. पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात. हा तुमचं वाक्य आहे, बरोबर आहे. पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात हा आपला वाक्य आहे आणि वाक्य आपण दिलं तिथं, बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी तुम्हाला म्हणालं या वाक्यातील उद्देश विस्तार काय? पण जरी त्याने तुम्हाला उद्देश विस्तार ओळखायला सांगितलं बेटा, पहिले उद्देश ओळखायचं. आता पहिले समजून घ्या उद्देश विस्तार म्हणतात कशाला. बघा उद्देश, बरोबर आहे की नाही? उद्देश म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुमचा कर्ता, बरोबर आहे. कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे व कर्त्याच्या पूर्वी म्हणजे इकडे येणारे शब्द म्हणजेच उद्देश विस्तार होय. बघा मी काय म्हणलो? कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे व कर्त्याच्या पूर्वी येणारे शब्द म्हणजे उद्देश विस्तार होय. काय म्हणलं? कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे व कर्त्याच्या पूर्वी येणारे शब्द म्हणजेच उद्देश विस्तार होय. याचा अर्थ काय बेटा? पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात. देणारे कोण? दात. शोभा देणारे कोण? दात. हा झाला तुमचा उद्देश. हा पहिला पॉइंट, बरोबर आहे. हे अनेक वचनात लिहिलं उद्देश. आता जो बी तुमचा उद्देश विस्तार असेल बेटा, तो कधीही लक्षात ठेवायचं, याच्या नंतरचा शब्द ऑप्शन मध्ये असेल तर ते आपला उत्तर होत नाही. काय? याच्या नंतर इकडचा शब्द असेल तर ते आपला उत्तर होत नाही, ऑप्शन कटला तुमचा. कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे आणि कर्त्याच्या पूर्वी म्हणजे इकडे येणारे शब्द म्हणजेच उद्देश विस्तार होय. उदाहरण नंबर 1 महत्वाचा,
कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे व कर्त्याच्या पुढे येणारे शब्द म्हणजे उद्देश विस्तार होय. याचा अर्थ असं नाही बेटा की कर्त्याबद्दल अधिक कर्त्याच्या पूर्वी येणारे सगळे शब्द उद्देश विस्तार असेल, बिलकुल नाही. त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारे, अधिक माहिती म्हणजे बाळांनो इथं बघितलं की दात कसे आहे रे, पांढरे शुभ्र, याला म्हणतात भावांनो उद्देश विस्तार. काय म्हणतात? उद्देश विस्तार. मुद्दा लक्षात ठेवा, हे उद्देश विस्तार होय. विषय संपला. काय होय? उद्देश विस्तार होय. एकदम क्लिअर आणि शिस्त. राईट. आता आपण जाऊ तुमच्या कंटेंटकडे. काय म्हणतं? कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द कर्त्याच्या एकदम सिंपल पद्धतीने पूर्वी, बघा बेटा, कर्त्याच्या पूर्वी येत असतील तर त्यास उद्देश विस्तार असे म्हणतात. कर्त्याच्या पूर्वी येत असतील तर त्यास उद्देश विस्तार असे म्हणतात. संपलं. पूर्वी. मग बघा इथं आता शास्त्रीय मराठी व्याकरणाचे लेखक मोरो केशव दामले आहेत. शास्त्रीय मराठी व्याकरणाचे लेखक मोरो केशव दामले आहेत. असणारे कोण? मोरो केशव दामले. याला म्हणायचं बेटा उद्देश. काय म्हणायचं? उद्देश. ओके. आता मोरो केशव दामले कसे आहे रे? शास्त्रीय मराठी व्याकरणाचे लेखक. म्हणून बेटा इथून इथपर्यंत जातं तुमचं काय? उद्देश विस्तार. काय जातं? उद्देश विस्तार. विषय संपला भावांनो. उद्देश विस्तार. मी दोन्ही ओळखून दिलो तुम्हाला, दोन्ही ओळखून दिलो. ओके. जर तुम्हाला उद्देश विस्तार ओळखायचा असेल तर पहिले उद्देश ओळखावंच लागतं. दुसरं वाक्य बघा. शेजारचा धोंडू धपकन पडला. पडणारा कोण? धोंडू. हा झाला तुमचा उद्देश. काय झाला? उद्देश. उद्देश कोण बेटा? धोंडू. शेजारचा हा झाला तुमचा उद्देश विस्तार. कारण का? धोंडू बद्दल अधिक माहिती सांगतं. दॅट्स इट, फायनल. इकडे जायचंच नाही. तिसरं वाक्य बघा. आमच्या शेजारचा सावळा उंच मुलगा फार हुशार आहे. ओके. आमच्या शेजारचा सावळा उंच मुलगा फार हुशार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, असणारा कोण? मुलगा. बरोबर आहे. हा झाला तुमचा उद्देश. हा झाला तुमचा उद्देश. बरोबर आहे. काय झाला? उद्देश. बरोबर आहे. मग मला सांगा, आमच्या शेजारचा सावळा उंच मुलगा. काय? आमच्या शेजारचा सावळा उंच हा झाला तुमचा उद्देश विस्तार. एक गोष्ट लक्षात ठेवा भावांनो, त्यानं जर उद्देश विचारलं तर तुम्ही उद्देशच सांगायचं. त्यानं उद्देश विस्तार विचारलं तर उद्देश विस्तारच सांगायचं. दोन्ही दोन्ही लिहिता येत नाही. मुद्दा लक्षात ठेवा. मग इथं जर तुम्ही बघितलं तर आता इकडे येणारे सगळे शब्द उद्देश विस्तार व्हायले, कारण की आपण ते पॉइंट शिकायलो. पण इकडे येणारे सगळे शब्द उद्देश विस्तारच असतील याची गॅरंटी नाही. याही गोष्टीची नोंद करा. आता ते जे पॉइंट आहेत ते पुढं आताच नाही, आपण थोडी ना पूर्ण शिकलो. आता हळूहळू हळूहळू शिकत शिकत जाऊ तेव्हा तुम्हाला पुढच्या गोष्टी कळतील बेटा. हळूहळू शिकत जाऊ तेव्हा पुढच्या गोष्टी कळतील. ओके. आता बघा. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. काय म्हणलं त्यांनी? त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. बरोबर आहे. आता खेळणारा कोण? मुलगा. मग हा झाला तुमचा उद्देश. याला तीळ मात्र शंका नाही. बरोबर आहे. राईट. मग कसा मुलगा रे? त्याचा धाकटा. काय? त्याचा धाकटा. हा झाला बेटा काय? उद्देश विस्तार. उ म्हणजे उद्देश आणि पुढे लिहिलो मी विस्तार. तुम्ही बी व्यवस्थित लिहून घ्यायचं. ओके. चलो, नेक्स्ट पॉइंट आहे तुमचं काय? मुलाचे आवडते दिनाचे कैवारी स्वामी विवेकानंद थोर देशभक्त होते. मुलाच्या आवडते दिनाचे कैवारी स्वामी विवेकानंद हे थोर देशभक्त होते. मुलाच्या आवडते दिनाचे कैवारी स्वामी विवेकानंद हे थोर देशभक्त होते. जमते का तुम्हाला? बघा, मी इथं सांगतो. मुलाचे आवडते दिनाचे कैवारी स्वामी विवेकानंद थोर देशभक्त होते. असणारे कोण? स्वामी विवेकानंद. हा झाला तुमचा उद्देश. काय झाला? उद्देश. म्हणून मुद्दा इथे लिहून टाकलो बेटा. ओके. कसे होते रे ते? कसे होते? स्वामी विवेकानंद कसे होते? मुलाच्या आवडते दिनाचे कैवारी. म्हणून याला लिहायचं बेटा काय? उद्देश विस्तार. काय लिहायचं? उद्देश विस्तार. विषय संपला. फार टेन्शन घ्यायचं नाही, फार ताण घ्यायचं नाही. एकदम रिलॅक्सपणे आपण जायचं. पॉइंट नेमकं नेक्स्ट पॉइंटवर या. मावळ्याचे उद्धारक. मावळ्याचे उद्धारक आणि हे भानी आहे. भानी नाही बरं का, आणि आहे. कधी कधी आमचा टाईप करणारा शुद्धीवर नसतो, भानी लिहून टाकतो. हे आणि आहे बेटा, आणि.
ओके, थोडस लक्ष द्या, शुद्धीवर नसतो. मावळ्याचे उद्धारक आणि मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे भोसले हे महाराष्ट्र नगरीचे आद्य दैवत आहेत. असणारे कोण बेटा? असणारे कोण? छत्रपती शिवाजी राजे भोसले. इथपर्यंत आपला झाला उद्देश. मग उद्देश विस्तार काय रे? छत्रपती शिवाजी राजे कसे होते, त्यांचा गुण कसा होता, ते नेमके कसे होते हे त्यांनी आपल्याला इथं सांगितलं. मग कसे होते बेटा? मावळ्याचे उद्धारक. बघा, मावळ्याचे उद्धारक, मावळ्याचे उद्धारक, मावळ्याचे उद्धारक, बरोबर आहे. आणि आणि मराठी स्वराज्याचे संस्थापक, आणि मराठी स्वराज्याचे मराठी स्वराज्याचे संस्थापक, मराठी स्वराज्याचे संस्थापक कसे होते? राईट, मावळ्याचे उद्धारक आणि मराठी स्वराज्याचे संस्थापक. हा झाला तुमचा उद्देश विस्तार, जे की मी खाली लिहिलो. हा झाला तुमचा उद्देश विस्तार, जे की मी खाली लिहिलो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या, बरोबर आहे. दोन्ही गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या. ह्या दोन्ही गोष्टी फार 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 महत्वाच्या आहेत. उद्देश आणि उद्देश विस्तार. उद्या कन्फ्यूज होऊ नका, शिस्त सांगितलं. आता जसं तुम्ही उद्देश शिकला बेटा, जसं तुम्ही उद्देश विस्तार शिकलात, तसं तिसरा पॉइंट आहे तुमचा कोणता? उद्देश विभाग. इथं जर तुम्ही ट्री डायग्राम मध्ये बघितले तर तुमच्या लक्षात येतं ते म्हणजे काय? उद्देश विभाग. बघा, हा उद्देश, उद्देश विस्तार, आणि हा तुमचा हा उद्देश, उद्देश विस्तार, आणि हा उद्देश विभाग म्हणजेच काय? उद्देशांग, बरोबर आहे. मग हा तिसरा पॉइंट काय कळतं? हे दोन पॉइंट ज्याला चांगले कळाले बेटा, त्याला तिसरा पॉइंट कळाला. म्हणून हा जो तिसरा पॉइंट आहे, हा तिसरा पॉइंट पहिले मी तुम्हाला इथं समजून सांगतो एकदम शिस्तपणे, आणि मग आपण त्या तिसऱ्या पॉइंट कडे जाऊया, बरोबर आहे. एकदम बेसिक पासून सांगतो. बघा, आता उद्देश हे टॉपिक पूर्ण संपल्याशिवाय लई लक्षात येत नाही बेटा. थोडं 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 तुम्हाला लक्षात येईल. पूर्ण संपू द्या, चांगलं कळतं. मग एक मुद्दा लक्षात ठेवा. इथं आहे बेटा पहिला पॉइंट तुमचा काय? उद्देश. बारकाईने लक्ष द्या. उद्देश, उद्देश विस्तार. आता तुम्ही हेडिंग टाकली बेटा काय? उद्देश. बघून घ्या, उद्देश विभाग. उद्देश विभाग हा भा आहे. उद्देश विभाग, बरोबर आहे. उद्देश विभाग. या उद्देश विभागाचं दुसरं नाव आहे बेटा उद्देशांग. काय आहे? उद्देशांग. उद्देशांग दुसरं नाव आहे याचं काय? उद्देशांग. म्हणून लक्षात ठेवा, उद्देश विभाग आणि उद्देशांग या दोन गोष्टी, बरोबर आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, उद्देश विभाग आणि उद्देशांग म्हणजे काय? बारकाईने लक्ष द्या. उद्देश विभाग आणि उद्देशांग म्हणजे काय? बारकाईने लक्ष द्या. विद्यार्थी मित्रांनो, उद्देश विभाग आणि उद्देशांग एकदम सिंपल आहे. बघा, उद्देश इथं मी लिहायलो उद्देश विस्तार, उद्देश विस्तार, अरे प्लस प्लस उद्देश, उद्देश विस्तार प्लस उद्देश बरोबर होते बेटा उद्देश विभाग. बरोबर काय होते? उद्देश विभाग. उद्देश विभाग झालं बरोबर, राईट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादा वाक्य घेता त्याच्यातला उद्देश, राईट, प्लस उद्देश विस्तार प्लस उद्देश बरोबर होते उद्देश विभाग. काय बरोबर होते? उद्देश विभाग. म्हणजे मी तोच वाक्य तुम्हाला देतो आणि त्या वाक्यातून आपण शिकू. काय बघा, पांढरे, राईट, काय? पांढरे, पांढरे अशुभ्र, पांढरे अशुभ्र, पांढरे शुभ्र दात, पांढरे शुभ्र दात मुखास, पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात, शोभा देतात, मुखास शोभा देतात. पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात. मग विद्यार्थी मित्रांनो, पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात. इकडे लक्ष द्या. आता त्यांनी काय म्हणलं? उद्देश विभाग, बरोबर आहे. तर पहिले तुम्ही मला सांगा बेटा, या वाक्यातला उद्देश काय आहे? पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात. शोभा देणारे काय? दात. हा झाला उद्देश. काय झाला? उद्देश. लिहून टाकलो मी. उद्देश विस्तार काय आहे तुमचा? पांढरे शुभ्र, याला म्हणतात बेटा काय? उद्देश विस्तार. पहिले लिहितो मग रेज देतो, सरळ लाईन येतं, बरोबर आहे. हे काय तुमचं? उद्देश. बघा, उद्देश विस्तार, उद्देश विस्तार, बरोबर आहे. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, हा झाला उद्देश, हा झाला उद्देश विस्तार. मग त्यांनी काय म्हणलं रे? उद्देश विस्तार. काय आहे तुमचा उद्देश विस्तार?
काय आहे? उद्देश विस्तार आहे बेटा पांढरे शुभ्र, मी इथे लिहिलो, बरोबर आहे. मग अधिकला अधिक तुमचा उद्देश काय रे? दात, म्हणून इथे लिहितो दात. मग तुमचं उत्तर काय येणार रे? पांढरे, बघा पांढरे शुभ्र, पांढरे शुभ्र दात. संपलं बेटा. याला म्हणतात उद्देश विभाग. खूप शिस्ताने व्यवस्थित सांगितलं. उद्देश काय, उद्देश विभाग काय, या दोन्ही गोष्टीकडे बारकाईने लक्ष देऊन बारकाईने वाचा बेटा. कारण का एकदम शिस्त. असंच तुमचं विधेय, विधेय विस्तार, विधेय विभाग असणार. असंच तुमचं कर्म, कर्म विस्तार आणि कर्म विभाग असणार. छोट्या छोट्या गोष्टी असंच, बरोबर आहे. याच्यात तीळ मात्र सुद्धा तुम्हाला अडचण जाणार नाही. मग आता इथं जसं मी तुम्हाला पहिले समजून सांगितलं, आता आपण पुढे जाऊ बेटा, की पुढे कंटेंट काय म्हणते, बारकाईने लक्ष द्या. बघा उद्देश विभाग, राईट. उद्देशांग हे दुसरं नाव आहे. मग सिंपल आहे बेटा, काय उद्देश विस्तार, काय बघा उद्देश, एकदम सिंपल, उद्देश विस्तार, उद्देश विस्तार, बरोबर आहे. आणि उद्देश, आणि उद्देश, आणि उद्देश यांना मिळून, यांना म्हणजे यांनी मिळून तयार होणाऱ्या भागाला उद्देश विभाग असे म्हणतात, बरोबर आहे. तरी पण मी इथे लिहून ठेवलं काय, उद्देश, उद्देश विस्तार, उद्देश विस्तार, बरोबर आहे, अधिक उद्देश, अधिक उद्देश, बरोबर आहे, अधिक उद्देश, बरोबर काय रे भावांनो, उद्देश विभाग. संपलं, राईट. बरोबर काय, उद्देश विभाग तिथं दिलं. हा स्ट्रक्चर आहे त्याचा, हा स्ट्रक्चर आहे. आता आपल्याला गडबड न करता हे वाक्य दिलेलं आहे. थोडी जागा जास्त सोडायला पाहिजे होती, पण आमच्या पांचाळ सरांनी नाही सोडली, हरकत नाही, बरोबर आहे. आपण त्याचं बघूत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा उद्देश विस्तार तुम्हाला ओळखायचा आहे. सराव दोन्ही गोष्टीचा होणार. आता उद्देश बी ओळखणार तुम्ही, उद्देश विस्तार बी ओळखणार. कसं? थेरगावच्या मामाचा बैल पळण्याच्या शर्यतीत चौथा आला. चौथा हा शब्द क्रमवाचक संख्या विशेषण आहे. बघा, थेरगावच्या मामाचा बैल पळण्याच्या शर्यतीत चौथा आला. कितवा आला बेटा? चौथा आला. सोडा आता कितवा आला ते. मग थेरगावच्या मामाचा बैल पळण्याच्या शर्यतीत चौथा आला. येणारा कोण? बैल. हा झाला उद्देश. काय झालं? उद्देश, बरोबर आहे. आणि बैल कसा रे? थेरगावच्या मामाचा, याला म्हणतात बेटा उद्देश विस्तार. काय म्हणतात? उद्देश विस्तार. मग थेरगावच्या मामाचा बैल हा झाला तुमचा उद्देश विभाग. काय? थेरगावच्या मामाचा बैल हा झाला बेटा तुमचं काय? उद्देश विभाग. लिहायची गरज नाही, कारण की तेच आपण शिकायलो, म्हणून हे इथून असं दाखवतो, राईट. जागा कमी आहे म्हणून मी काही लिहत नाही खाली, सरळ सरळ कळलं. दुसरं बघा, अनियमित नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी पास होतात. पास होणारे कोण रे? विद्यार्थी. हा झाला बेटा तुमचा उद्देश. काय झाला? उद्देश. नियमित अभ्यास करणारे, इथून इथपर्यंत झाला बेटा तुमचा काय? उद्देश विस्तार. काय झाला? उद्देश. बघा उद्देश विस्तार, उद्देश विस्तार. आणि त्याची जेवढे अभ्यास तुम्ही केला अधिक लिहितो त्याला म्हणतात उद्देश विभाग. दोघांची बेरीज, बरोबर आहे. खाली या. सातपुडा परिसरात होळीच्या 8 दिवसाआधी भोंगाऱ्या बाजार भरतो. याचं उत्तर तुम्ही काढून बघा बेटा. हे मी तुम्हाला दिलं, काढून बघा. आणि मी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिला, बघूत तुम्हाला येते का, नाहीतर मी सांगेन. हा चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. हा प्रश्न चांगला आहे, उत्तर काढा. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, सातपुडा परिसरात होळीच्या 8 दिवसाआधी भोंगाऱ्या बाजार भरतो. आता इथं तुम्हाला धोका बसला बेटा. धोका का बसला ते सांगतो. बघा, सातपुडा परिसरात होळीच्या 8 दिवसाआधी भोंगाऱ्या बाजार भरतो. भरणारा काय? बाजार. हा झाला तुमचा उद्देश, बरोबर आहे. हा वाक्य मी मुद्दाम दिला आता तुम्हाला, कारण पुढची गोष्ट शिकण्यासाठी.
हा वाक्य मुद्दाम दिले तुम्हाला पुढची गोष्ट शिकण्यासाठी आणि पुढची गोष्ट यावं म्हणून. बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सातपुडा परिसरात भोंगाऱ्या बाजार भरतो. बाजार तुमचा उद्देश आहे. आता त्याच्या पुढे इकडे बघा किती लई शब्द आले. किती लई आले? सातपुडा परिसरात होळीच्या 8 दिवसाआधी. बरोबर आहे. भोंगाऱ्या एवढे लई शब्द आले. आता तुम्ही याच्यातून काय उत्तर काढावं? पण विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर एवढंच आहे, उद्देश विस्तारामध्ये फक्त भोंगाऱ्या एवढाच उद्देश विस्तार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, भोंगाऱ्या बाजार हाच तुमचा उद्देश विभाग आहे. आता तुम्ही म्हणसाल मास्तर हे का नाही, हे का नाही? तर बाळांनो, जेव्हा तुम्ही बेटा हे 4 वाक्य प्रश्न विचारता, एक आहे केव्हा, दुसरा आहे कोठे, तिसरा आहे कसे आणि चौथा आहे किती, असे 4 वाक्य तुम्हाला इथं आले. म्हणजे 4 प्रश्न. या 4 प्रश्नाने तुम्ही जेव्हा क्रियापदाला प्रश्न विचारता तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तो मिळणारा जो उत्तर असतो ना, तो क्रियाविशेषण अव्यय असतो. काय असतो? क्रियाविशेषण अव्यय. मग जेव्हा तुम्ही क्रियाविशेषण अव्यय असणार बेटा, तेव्हा तो तुमचं क्रियापदाबद्दल माहिती सांगणार, कर्त्याबद्दल थोडी ना सांगणार. मग बघा, केव्हा भरतो? होळीच्या 8 दिवसाआधी. इथून इथपर्यंत गेलो आपण, केव्हा नाही भेटला. राईट. कसा भरतो म्हणजे कुठे भरतो? सातपुडा परिसरात होळीच्या 8 एवढा तुम्हाला भेटायला, त्याला म्हणतात स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणून बाळांनो, तुम्हाला इथं सावध राहावं लागतं. आता हे पॉइंट जे आहे, तुम्ही आता थोडस कन्फ्युज होऊन जाणार. हा पॉइंट जो आहे बेटा, हा एवढ्या लवकर तुम्हाला कळणार नाही जोपर्यंत आपण विधेय विस्तार शिकत नाही. ज्या वेळेस मी तुम्हाला विधेय विस्तार शिकवेल ना बेटा, विधेय विस्तार, त्यावेळेस तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा पॉइंट तुमचं कधीच चुकणार नाही. मग विधेय विस्तार आपण अनेक न शिकल्यामुळं इथं तुम्हाला ही गोष्ट कळणं थोडंसं क्रिटिकल आहे. थोडंसं इथं न कळणं थोडंसं क्रिटिकल आहे, ती कळू शकत नाही थोडंसं. बरोबर आहे. म्हणून हा पॉइंट लक्षात ठेवा. बरोबर आहे. त्याच्यानंतर आणि तोच वाक्य दिला मी जे दिलेलं आहे, कारण त्याच्यानंतर चालवतो तुमचं विधेय. बरोबर आहे. इथं मी तो दिला, पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात. काय? पांढरे शुभ्र दात मुखास शोभा देतात. मग शोभा देणारे कोण बेटा? दात. हा झाला, एक मिनिट, शोभा देणारा कोण? दात. हा झाला तुमचा उद्देश. काय झाला बाळांनो? उद्देश. बरोबर आहे. उद्देश. आता राईट, कसे दात रे? पांढरे शुभ्र. हे झालं तुमचं उद्देश विस्तार. काय होय? उद्देश विस्तार अधिक दिलं. या दोघांच्या बेरीजेने काय होतं बेटा? उद्देश विभाग. म्हणून तो झाला तुमचा उद्देश विभाग. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या 3 संकल्पना होत्या, कोणत्या कोणत्या? पहिलं होतं उद्देश. बरोबर आहे. दुसरा होता बेटा तुमचा उद्देश विस्तार. बरोबर आहे. आणि तिसरा होता बेटा तुमचा उद्देश विभाग. ह्या तिन्ही गोष्टी इथं संपतात. आणि या तिन्ही गोष्टी संपतात म्हणजे 100% नाही, ह्या गोष्टी आपण शिकलो फक्त. बरोबर आहे. आता कधी तुम्हाला वाक्यामध्ये प्रश्न, वाक्य कसा येईल, त्या वाक्यातून तुम्हाला त्यांनी म्हणाल उद्देश काढा, त्या वाक्यातून तुम्हाला म्हणाल उद्देश विस्तार काढा, त्या वाक्यातून तुम्हाला म्हणाल उद्देश विभाग काढा. तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक एकदा ऐकून घ्या. उद्देश म्हणजे तुम्हाला सरळ सरळ कर्ता ओळखायचा, उद्देश विस्तार म्हणजे सरळ सरळ कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द काढायचे, आणि उद्देश विभाग म्हणल्यानंतर सरळ सरळ त्याचा सरळ सरळ बेटा काय, जो उद्देश आणि उद्देश विस्तार आणि उद्देश याची बेरीज करायची आणि ते तुमचं उत्तर म्हणजेच उद्देश विस्तार होय. विषय संपला. म्हणून उद्देश, उद्देश विस्तार आणि उद्देश विभाग हे तिन्ही गोष्टी इथं संपतात. आणि या तिन्ही गोष्टी तुम्हाला परीक्षेला खूप जास्त यायलेत. आता याचाच सेकंड पार्ट आहे तुमचा आता विधेय. पहिले जसं मी तुम्हाला समजून सांगत होतो तसंच बेटा मी पहिले तुम्हाला इथं विधेय समजून सांगतो की विधेय म्हणतात कशाला. काय विधेय नेमकं म्हणतात कशाला, म्हणून मी ते हेडिंग टाकली बेटा विधेय. काय टाकली? विधेय. तर विद्यार्थी मित्रांनो, बारकाईने लक्ष द्या. विधेय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, विधेय म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून, विधेय म्हणजे क्रियापद होय. विषय संपला. विधेय म्हणजे काय हो बेटा? क्रियापद होय. दुसरं तिसरं काही नसून विधेय म्हणजे क्रियापद. आता क्रियापद ओळखणं आपल्यासाठी मोठी गोष्ट नाही. जगातल्या कोणत्याही वाक्यातला जर तुम्हाला उद्या प्रश्न आला विधेय काय, सरळ सरळ लिहायचं बेटा, क्रियापद जो असेल तो त्या वाक्याचा विधेय आहे. दॅट्स इट, फायनल.
क्रियापद जो असेल तो त्या वाक्याचा विधेय आहे. दॅट्स इट, फायनल, फिनिश, याच्या पलीकडे काही नाही. बरोबर आहे. तर बाळांनो लक्ष द्या, एकदम विधेय, राईट, एकदम सिंपल म्हणजे सिंपल, त्याच्या पलीकडे काही नाही. जसं मी तुम्हाला एक साधं वाक्य देतो, श्रावणीला, श्रावणीला, बरोबर आहे, थंडी वाजते, श्रावणीला थंडी वाजते, श्रावणीला थंडी थंडी वाजते, थंडी वाजते, श्रावणीला थंडी वाजते. सिंपल वाक्य आहे. श्रावणीला थंडी वाजते या वाक्यातील विधेय काय? राईट, सरळ सरळ तुमचं क्रियापद काय वाजते, हा झाला तुमचा विधेय. बस, बाकी आपल्याला काहीही नाही. बस एवढंच विधेय. म्हणून बेटा आपण एकदम सिस्टमॅटिक मध्ये इथं बघतो, काय बघतो माहिती आहे? बारकाईने लक्ष द्या. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद होय, म्हणजेच क्रियापद, म्हणजेच क्रियापद होय. बरोबर आहे. आणि या क्रियापदालाच विधेय असे म्हणतात, आणि या क्रियापदालाच विधेय असे म्हणतात, विधेय असे म्हणतात. संपलं. याच्या पलीकडे आपल्याला तीळ मात्र सुद्धा काही डोक्यात आणायची गरज नाही. विधेय असे म्हणतात. फायनल, दॅट्स इट. आता विद्यार्थी मित्रांनो पुढे काय म्हणते बघा, श्रावणीला थंडी वाजते. बरोबर आहे. श्रावणीला थंडी वाजते, क्रियापद काय बेटा? वाजते. मग हा झाला तुमचं काय? विधेय. म्हणून याच्या खाली मी लिहितो काय? विधेय. बस, राईट, याच्या खाली लिहिलो विधेय. संपला बेटा. वाजते, विधेय, राईट. त्याच्यानंतर राजाला मुकुट शोभते, क्रियापद काय आहे? शोभते. मग बाळांनो राजाला मुकुट शोभते, क्रियापद काय आहे? शोभते. म्हणून याला म्हणतात विधेय. काय म्हणतात? विधेय. बरोबर आहे. मुले क्रीडांगणावर खेळू लागली, इथं थोडासा पॉइंट आहे बाळांनो. हा जो वाक्य आहे ना 3 नंबर, मुले क्रीडांगणावर खेळू लागली, तो संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे, संयुक्त क्रियापदाचं. आता इथं वाजते हा मूळ क्रियापद आहे, शोभते मूळ क्रियापद आहे, पण खेळू लागली हा तुमचं काय आहे? संयुक्त क्रियापद आहे. काय आहे? संयुक्त क्रियापद, संयुक्त क्रियापद. म्हणजे खेळू धातू साधित आहे, लागली सहाय्यकारी क्रियापद आहे, खेळू लागली संयुक्त क्रियापद आहे. मग मला सांगा माझ्या भावांनो, की मुले क्रीडांगणावर खेळू लागली, मग खेळू लागली अशा वेळेस काय करायचं? जेव्हा संयुक्त क्रियापद येतो ना, तेव्हा धातू साधित प्लस सहाय्यकारी क्रियापद, धातू साधित प्लस सहाय्यकारी क्रियापद या दोघाला मिळून संयुक्त क्रियापद मानायचं. म्हणून हे झालं बेटा तुमचं काय? संयुक्त क्रियापद. मग या संयुक्त क्रियापदाला म्हणायचं काय? विधेय. डायरेक्ट तुम्ही फक्त आणि फक्त लागली या सहाय्यकारी क्रियापदाला मानू नका, किंवा त्याच्यानंतर ते खेळू या धातू साधिताला मानू नका. बरोबर आहे. खेळू लागली हा तुमचं उत्तर होणार. ओके, हा झाला तुमचा विधेय. म्हणून त्यांनी इथं लिहून सुद्धा दिलं तुम्हाला एकदम सिंपलपणे. काय लिहून दिलं? संयुक्त क्रियापद असलेल्या वाक्यात धातू साधित, संयुक्त क्रियापद असलेल्या वाक्यात धातू साधित आणि सहाय्यकारी क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद या दोघांच्या एकत्रीकरणाला विधेय मानावा, एकट्याला नाही. मग तसंच कोकिळा बघा काय म्हणलं त्याने? धातू साधित प्लस सहाय्यकारी क्रियापद दोघाला मिळून विधेय मानावा. का? आता तुम्हाला प्रश्न कसा येतो? कोकिळा आनंदाने गाऊ लागली, या वाक्यातील विधेय काय? 1 2 3 4 असे 4 ऑप्शन देतात. 1 2 3 4. ऑप्शन नंबर 1 देतात बेटा गाऊ, ऑप्शन नंबर 2 देतात लागली, ऑप्शन नंबर 3 देतात गाऊ लागली, गाऊ लागली, ऑप्शन नंबर 4 देतात यापैकी नाही किंवा वरील सर्व, असे 4 ऑप्शन देतात. म्हणून माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की हा जो संयुक्त क्रियापदाचं वाक्य आहे तेव्हा तुमचं विधेय काय असणार? गाऊ लागली. दॅट्स इट, फिनिश, राईट. म्हणून इथं बघा बेटा गाऊ लागली हा तुमचा विधेय, म्हणून मी इथं लिहितो विधेय. लिहायची गरज नाही कारण आपण ते शिकायलो, पण लिहायलो, राईट. 2 दिवसानंतर आमचे व्याकरण शिकून होईल. मग हे शिकून होईल हे तुमचं काय आहे? विधेय. लिहायची गरज नाही तरी पण लिहायला. ओके, म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा झाला विधेय. आता आपण ओळखतो बेटा मराठीतला या टॉपिक मधला सगळ्यात ब्रिलियंट पॉइंट. काय? या टॉपिक मधला सगळ्यात ब्रिलियंट पॉइंट. आणि हा पॉइंट कळाला तर तुम्हाला अख्खा जवळपास टॉपिक कळाला. हा पॉइंट कळाला तर
जवळपास बेटा अख्खा टॉपिक कळाला, कारण की सगळा डेंजर पॉइंट हाच आहे. म्हणून हे विधेय विस्तार इथं आहे. पहिले मी तुम्हाला इथं समजून सांगतो की विधेय विस्तार म्हणतात कशाला ते समजून घ्या. बघा बेटा, विधेय विधेय बरोबर आहे, विस्तार विधेय विस्तार विधेय विस्तार. आता पॉइंट कसं बारकाईने लक्ष द्या. विधेय विस्तार, आता विधेय विस्तार याच्यानंतर असणार तुमचं विधेय विभाग, तो मुद्दा वेगळा असेल. विधेय विस्तार सिंपल कंटेंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता माझा रफ पानावरचं एकदम नीट ऐकून घ्या. हे बघा, विधेय विस्तार म्हणजे बघा, विधेय विस्तार विधेय विस्तार म्हणजे विधेय विस्तार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विधेय विस्तार म्हणजे क्रिया विशेषण, क्रिया विशेषण अव्यय होय. काय होय? क्रिया विशेषण अव्यय होय. बघा बेटा, विधेय विस्तार म्हणजे क्रिया विशेषण अव्यय होय. दॅट सीट याच्या पलीकडे काही नाही. विधेय विस्तार म्हणजे काय? क्रिया विशेषण अव्यय, याच्या पलीकडे काहीही नाही. मग विधेय विस्तार म्हणजे काय? असा शब्द बेटा जो क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून अविकारी असतो. विधेय विस्तार म्हणजे असा शब्द जो क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून अविकारी असतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही क्रियापदाला 3 प्रश्न विचारता, केव्हा, त्याच्यानंतर कोठे, त्याच्यानंतर कसे ने प्रश्न विचारल्यानंतर मिळणारा उत्तर हा विधेय विस्तारच असतो. पण तो शब्द, हे बघा मी इथं काय लिहिलं, हे लई मोठा पॉइंट आहे. पण हे बघा, पण लिहितो, पण तो शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगावा. क्रियापदाबद्दल माहिती सांगावा. क्रियापदाबद्दल माहिती सांगावा. क्रियापदाबद्दल माहिती सांगावा. बस ही माझी कंडिशन आहे, बाकी काहीच नाही. ओके. जर एखादा शब्द क्रियापदाबद्दल माहिती न सांगता नामाबद्दल माहिती सांगत असेल आणि तुम्ही त्याला विधेय विस्तार म्हणत असाल तर चूक आहे. फक्त आणि फक्त काय म्हणले त्यांनी? क्रिया विशेषण अव्यय. जसं मी तुम्हाला इथे एक वाक्य देतो, बघून घ्या. हाच वाक्य तुम्हाला मी थोड्या वेळाखाली सांगितलं होतं. बघा, सातपुडा परिसरात छोटं लिहिलो मी, होळीच्या 8 दिवस आधी काढून टाकलो. भोंगाऱ्या बाजार भरतो. भोंगाऱ्या बाजार भरतो, हा वाक्य घेतलं बेटा. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्यांनी म्हणलं या वाक्यातील विधेय विस्तार काय? विधेय विस्तार काय? आता मला सांगा, सातपुडा परिसरात भोंगाऱ्या बाजार भरतो. संपलं बेटा. सातपुडा परिसरात भोंगाऱ्या बाजार भरतो. आता मला सांगा बाळांनो, भरतो हा तुमचा क्रियापद आहे, म्हणजे विधेय होय. विषय संपला. काय होय? विधेय होय. विचारा त्यालाच प्रश्न. पहिला प्रश्न, केव्हा भरतो? नाही उत्तर भेटलं. कोठे भरतो? पहिला प्रश्न, केव्हा भरतो? उत्तर नाही भेटलं, सोडून टाका. कोठे भरतो? सातपुडा परिसरात. 1 नंबर उत्तर भेटला मला. कसा भरतो? भोंगाऱ्या. इथं 2 नंबर उत्तर भेटला, पण हे तुमचं उत्तर राहू शकत नाही, कारण की भोंगाऱ्या हा शब्द क्रियापदाबद्दल नाही तर बाजाराबद्दल माहिती सांगतो. बाजार हे नाम आहे, मग नामाबद्दल अधिक माहिती सांगत असेल तर त्याला विशेषण म्हणतात, क्रिया विशेषण अव्यय नाही. ही गोष्ट आयुष्यात टाळा. काय? ही गोष्ट आयुष्यात टाळा. ती एक गोष्ट टाळली म्हणजे तुमचा हा टॉपिक कव्हर झाला. मग या वाक्यातील विधेय विस्तार काय? सातपुडा परिसरात. बरोबर आहे. प्रश्न 3 आहे. कोणते? केव्हा, कोठे, कसे. पण कशेने प्रश्न विचारल्यावर सावध राहायचं, कारण कशेने तुम्हाला असंही उत्तर भेटतं बेटा, केव्हा, कोठे, सातपुडा परिसर, कसे, भोंगाऱ्या. पण भोंगाऱ्या हा शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगत नाही, तो नामाबद्दल माहिती सांगतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उत्तर इथं थोडस कार्यक्रम चुकतो. मुद्दा लक्षात ठेवा. कळालं का? मुद्दा लक्षात ठेवा. पॉइंट सबसे झलक, बघा है ना, यस्किनो शेर की झलक सबसे अलग, आणि हे सबसे अलग आहे बेटा. हे पॉइंट शिकवण्याची पद्धत सबसे अलग आहे. बरोबर आहे. आता जाऊया पुढं. काय म्हणते? विधेय विस्तार. मग काय? क्रियापदाविषयी माहिती सांगणाऱ्या शब्दाचा यात समावेश होतो. क्रियापदाला
केव्हा, बघा क्रियापदाला केव्हा, ओके, कॉमा, कोठे, कॉमा, कसे ने प्रश्न विचारल्यास, इथं स आहे, कधी कधी आमचा डीटीपी वाला शुद्धीवर नसतो, राईट, इथं स आहे, विचारल्यास, बरोबर आहे, मिळणारे उत्तर, विचारल्यास मिळणारे उत्तर म्हणजेच विधेय विस्तार होय. विधेय विस्तारालाच, बरोबर आहे की नाही, क्रिया विशेषण, क्रिया विशेषण अव्यय, क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. क्रिया विशेषण अव्यय, ठीक आहे, इथं जागा आहे तर आपण थोडस मोठ्या अक्षरात लिहू, राईट. काय म्हणतात बेटा, तुम्हाला दिसणार नाही, क्रिया विशेषण, क्रिया विशेषण अव्यय, क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात, हे विसरू नका. क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात, हे विसरू नका. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो, पुढे गेल्यानंतर आता एकानं तुम्हाला वाक्य आहे, शिस्त जा, गडबड करू नका. वाक्य नंबर 1 काय आहे, काल सकाळी शेजारच्या बागेतील हौदात काळूराम धपकन पडला. ठीक आहे, 3 प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. कोणाला, तुमच्या विधेयाला, कोणाला, तुमच्या क्रियापदाला. क्रियापद काय, पडला. पहिला प्रश्न विचारतो मी, केव्हा पडला, मला उत्तर भेटलं बेटा काल सकाळी. काय, काल सकाळी, हा पहिला माझं उत्तर भेटलं, मी लिहून टाकलो, जागा आहे मी लिहिलं, काल सकाळी. कोठे पडला, मला परत उत्तर भेटलं बेटा शेजारच्या, काय, शेजारच्या, बरोबर आहे, बागेतील, शेजारच्या बागेतील, शेजारच्या बागेतील हौदात, शेजारच्या बागेतील हौदात. मी तिसरा प्रश्न विचारला, कसा पडला, मला परत प्रश्नाचं उत्तर भेटला बेटा धपकन, धपकन. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शेजारच्या बागेतील हौदात धपकन हा माझा उत्तर आहे, राईट. शेजारच्या बागेतील हौदात धपकन हा माझा उत्तर आहे. कारण का, की काल सकाळी मला 1 उत्तर भेटला, कोठे, शेजारच्या बागेतील हौदात मला 2 उत्तर भेटला, कसे, राईट, इथं तुमचं कसे, धपकन हा 3 उत्तर भेटला, आणि तिन्ही मी लिहून टाकलो, त्याला म्हणतात विधेय विस्तार. एकदम सिंपल कन्सेप्ट, बरोबर आहे. कारण धपकन हा शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगतो, म्हणून मला काही अडचण नाही. त्यानं जर क्रियापदाबद्दल माहिती सांगितलं नसता तर मला अडचण आली नसती. ओके, चला तर, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, या वाक्याचं उत्तर तुम्ही सांगा बरोबर आहे. हा, हे दिसतो आहे, आमचा डीटीपी वाला शुद्धीवर नसतो, म्हणून दिसतोच्या जागी न लिहू, दिसतो, बरोबर आहे. काय आहे, दिसतो, उत्तर काढा म्हणा. मी तुम्हाला थोडासा वेळ दिला बेटा, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. IMP क्वेश्चन आहे हा, VIMP म्हणलं तरी चालते, IMP म्हणा च्या VIMP म्हणा, दोन्ही मध्ये बसतो तो. IMP म्हणा च्या VIMP म्हणा, दोन्ही मध्ये तो कंटेंट बसतो तुमचा, दोन्ही मध्ये. सांगा, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. आता बघा, दिसणारा कोण, गुलमोहर, हा झाला तुमचा उद्देश, याच्याबद्दल मला काही घेणं देणं नाही. मी विधेय क्रियापद आहे, मी विचारतो केव्हा दिसतो, उत्तर नाही. कोठे दिसतो, शरदाच्या चांदण्यात, मी लिहून टाकलो बेटा शरदाच्या चांदण्यात, शरदाच्या चांदण्यात लिहिलो मी, बरोबर आहे की नाही. कोठे दिसतो, उत्तर भेटलं मला, सप्तमी विभक्तीचा प्रत्यय तय्या, स्थळ दाखवता, म्हणून कोठे. केव्हा नाही. कसा दिसतो, मोहक. हा मोहक मला उत्तर भेटला बेटा, पण तो मोहक क्रियापदाबद्दल माहिती नाही सांगत, तो गुलमोहर बद्दल माहिती सांगतो. याला म्हणतात बेटा विधी विशेषण, आणि हे तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे विधी विशेषणामध्ये. वही काढून बघून घ्या, व्हिडिओ बघून घ्या. कारण गुलमोहर मोहक दिसतो, कसा दिसतो, मोहक. मग कोण आहे मोहक, गुलमोहर. गुलमोहर हे नाम आहे, तो विधी विशेषण आहे, म्हणून तो उत्तर होत नाही. मग कसेने प्रश्न विचारल्यानंतर ही चूक तुमची होऊ शकते, यासाठी चेक करून घ्यायचं, तो नामाबद्दल माहिती सांगायला की तो क्रियापदाबद्दल माहिती सांगायला. मग भावांनो, तो क्रियापदाबद्दल माहिती सांगायला, नामाबद्दल नाही, विषय संपला. राईट. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. या वाक्याला खूप सिरियस घ्या बरं का, मी तुम्हाला समजून सांगितलं व्यवस्थित. राईट, कशाने, फक्त कसेने सावध राहायचं. राईट, ते तुमचं नामाबद्दल अधिक माहिती सांगणार सुद्धा राहू शकतो. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. आता मला सांगा बेटा, केव्हा खेळला, आज. कोठे खेळला, क्रिकेटच्या सामन्यात.
कसा खेळला चांगला, म्हणून मी डायरेक्ट उत्तर लिहून टाकतो. कसं? इथून मला येते बेटा बरोबर, कारण त्याचा धाकटा मुलगा, मुलगा हा उद्देश आहे, त्याचा धाकटा उद्देश विस्तार आहे. म्हणून मी बघतो केव्हा खेळला, आज. मला पहिला उत्तर भेटला, बरोबर आहे, आज. कोठे खेळला? क्रिकेटच्या सामन्यात. क्रिकेटच्या सामन्यात, बरोबर आहे, क्रिकेटच्या सामन्यात, क्रिकेटच्या सामन्यात, क्रिकेटच्या सामन्यात, बरोबर आहे, राईट. कसा खेळला? चांगला खेळला. कसा? चांगला. मग विद्यार्थी मित्रांनो, क्रिकेटच्या सामन्यात चांगला हा तुमचा काय आहे? उद्देश, सॉरी, विधेय विस्तार. क्रिकेटच्या सामन्यात चांगला हा तुमचा काय आहे? विधेय विस्तार. सहज आणि सिंपल पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळालं, याच्यात काही गडबड नाही. नेक्स्ट जाऊत आपण. काल आजोबा जलद चालत गेले. विचारा केव्हा? काल. मला उत्तर भेटलं, मी लिहून टाकलो, काल. ओके. कोठे? उत्तर भेटलं नाही बेटा. कसे? जलद. उत्तर भेटलं मला, जलद, बरोबर आहे, कारण कसे चालत होते? जलद. आणि जलद हा शब्द चालण्याबद्दल अधिक माहिती देतात, म्हणून चालतो हा क्रियापद आहे, म्हणून विद्यार्थी मित्रांनो तो विधेय विस्तार आहे, म्हणून हे लक्षात ठेवा. आता मी आज सकाळी मैदानावर रपरप दोऱ्या मारल्या, याच्यातलं तुम्ही उत्तर काढा म्हणा. तुम्ही उत्तर काढल्यानंतर मी तुम्हाला उत्तर सांगेल. चलो फास्ट. तुम्ही पहिले याचं उत्तर काढा, बघू किती लोकांना उत्तर येतं, आणि तुमचं झाल्यानंतर मी सांगेल. चलो, प्रश्न विचारायचा सिंपल तुम्हाला, कुठे, कसे, केव्हा, बरोबर आहे. उत्तर तुम्ही काढले असाल. आता मी विचारतो बघा, मी आज सकाळी मैदानावर रपरप दोऱ्या मारल्या, बरोबर आहे. केव्हा मारल्या? आज सकाळी. मला उत्तर भेटलं बेटा, आज सकाळी. मला उत्तर भेटलं पहिला, बरोबर आहे की नाही. कोठे मारल्या? मैदानावर. आता तुम्हा लोकांना बी मैदानावर उत्तर भेटला बरोबर, पण थोडस फोकस करा. हा जो शब्द आहे ना, हा विधेय विस्तार होत नाही. काऊन होत नाही? कारण की तो शब्दयोगी अव्यय आहे. काय आहे? शब्दयोगी अव्यय. पण तुम्ही याला लिहून टाकले पूर्व, हे तुमचं चुकलं रे भावांनो. तो शब्दयोगी अव्यय आहे, कारण तिथं वर लागला, वर. काय लागला? वर. आणि वर हा जो शब्द आहे तो क्रियाविशेषण अव्यय कसा होतो? शब्दयोगी अव्यय, म्हणून तो उत्तर नाही. कसे मारलेले? रप रप. हा आपला उत्तर येतं, म्हणून हा रप रप त्या क्रियापदाबद्दल माहिती सांगतं, म्हणून त्याला तुम्ही लिहू शकता बेटा विधेय विस्तार. विषय संपला. आमचे काका, बरोबर आहे की नाही, सॉरी, आमचे काका भारतातील कोकणात रोज सकाळी नारळ विकतात, म्हणून मी लिहितो केव्हा विकतात बेटा? रोज. कोठे विकतात? भारतातील कोकणात, म्हणून मला उत्तर भेटलं भारतातील, भारतातील कोकणात, कोकणात. केव्हा विकतो? रोज सकाळी, रोज सकाळी, रोज सकाळी. विषय संपला, राईट. कसा विकतो? उत्तर भेटत नाही, म्हणून याला म्हणतात विधेय विस्तार. फिनिश, बरोबर आहे. केव्हा, कोठे, कसे. पुन्हा एकदा सांगतो, केव्हा, कोठे आणि कसे. सावध राहायचं फक्त. कुठं? रेड झोन आहे तो, रेड झोन. कोणता? कसे. हा रेड झोन आहे, त्या रेड झोन पासून सावध राहा, बाकी क्लिअर आहे. ओके. चलो, त्याच्यानंतर आहे विधेय विभाग, म्हणजे विधेयांग. याच्याबद्दल आपण काही जास्त बोलणार नाही बेटा, कारण का उद्देश विभागामध्ये तुम्हाला कळालं. आता उद्देश विभाग कळणं काय आणि विधेय विभाग कळणं काय, दोन्ही एकच आहे. उद्देश विभाग कळणं काय आणि विधेय विभाग कळणं काय, दोन्ही एकच आहे. कारण का इथं बघा, विधेय विस्तार. काय? विधेय विस्तार, विधेय विस्तार, बरोबर आहे. आणि विधेय, आणि विधेय, विधेय विस्तार आणि विधेय, बघा, विधेय, बरोबर आहे. यांना मिळून तयार होणाऱ्या भागाला विधेय विभाग असे म्हणतात. काय म्हणतात? विधेय विभाग, विधेय विभाग किंवा विधेयांग असे म्हणतात. विधेय विभाग किंवा विधेयांग, विधेय विभाग किंवा विधेयांग असे म्हणतात. विषय संपला. विधेय विभाग किंवा विधेयांग असे म्हणतात. जसं मी तुम्हाला साधा उदाहरण देतो, मग तुम्हाला कळून जातं. बघा, हा वाक्य आहे काय? स्वाती, बरोबर आहे, स्वाती सुंदर, सुंदर नाचते. मी नाचते म्हणलं बेटा, दिसते म्हणलं नाही. स्वाती सुंदर नाचते म्हणलं, दिसते म्हणलं नाही, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कशी रे? सुंदर, विधेय विस्तार. काय आहे? विधेय विस्तार, बरोबर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, नाचते हे काय तुमचं
विधेय. मग बाळांनो, विधेय विभाग काय? आपण आताच बोललो, विधेय विस्तार प्लस विधेय, विधेय विस्तार आणि विधेय यांना मिळून तयार होणाऱ्या भागाला विधेय विभाग म्हणतात. मग हे जे वाक्य आहे याचं जे विधेय विभाग आहे, काय हे वाक्य आहे याचं जे विधेय विभाग आहे, याचा विधेय विभाग जर तुम्ही काढला बेटा तर काय येईल? सुंदर नाचते. काय? सुंदर नाचते. सुंदर नाचते हे झालं याचा विधेय विभाग. विषय संपला. सुंदर नाचते. म्हणून बाळांनो, हे पॉइंट असतं, विधेय काय, विधेय विस्तार काय, विधेय विभाग काय. म्हणून इथं 2 वाक्य मी सहज दिलो. आता तुम्ही म्हणसाल वाक्य 2च का? जेव्हा ही कन्सेप्ट शिकायला क्लिअर करणार, या कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर मग बेटा तुम्हाला याच्यावर टॉपिकवर प्रश्न, मी सराव प्रश्न घेईल, त्या सराव प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर येऊन जाईल. मग शेजारचा धोंडू धपकन पडला. पडला हा तुमचा विधेय आहे. धपकन हा तुमचा विधेय विस्तार आहे. मग धपकन पडला, बघा बेटा, धपकन बरोबर आहे. पडला, धपकन पडला हा विधेय विभाग आहे, विधेयांग आहे. आणि तोच गुगली वाक्य मी तुम्हाला दिला, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. तर तुम्हाला माहित आहे बेटा, केव्हा, कोठे, शरदाच्या चांदण्यात आणि दिसतो हे विधेय. म्हणून बाळांनो, शरदाच्या चांदण्यात, शरदाच्या चांदण्यात, बरोबर आहे की नाही? शरदाच्या चांदण्यात दिसतो, दिसतो हा तुमचा पॉइंट आहे. आणि बाळांनो, इथं तुमचा विधेय विभाग, विधेय विभाग संपलेला आहे. खजूर आहे, फ्रूट आहे. झालं बेटा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा झाला तुमचा विधेय विस्तार. जवळपास हा तुमचा इथं विधेय, विधेय विभाग, विधेय विस्तार हा पॉइंट संपलेला आहे. ओके. आता याच्यानंतर तुमचा टॉपिक कंटेंट चालतं बेटा, कर्म काय, कर्म विस्तार काय, कर्म विभाग काय, ते आपण नेक्स्ट पॉइंट मध्ये बघू. इथं आपण थांबूया. थँक्यू सो मच. व्यवस्थित वाचा, काही अडचण आली तर मला सांगा.